नमस्कार. तर आज आपण टेन्स पाहणार आहोत, तेही मराठीमधून. तर टेन्सचे मुख्य 4 प्रकार आहेत. सिंपल म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस म्हणजे चालू काळ, परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण काळ. तर या 4 मुख्य प्रकारांचे परत प्रत्येकी 3 उपप्रकार पडतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. बरं, तर हा सगळा स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला ग्रॅमॅटिकल पर्सन्स माहीत पाहिजेत. तर फर्स्ट पर्सन आय, मी, वी म्हणजेच मी किंवा आम्ही. वी म्हणजे आम्ही. सेकंड पर्सन यू, तू, तुम्ही. थर्ड पर्सन ही, शी, इट, दे, तो, ती, ते. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन यालाच मराठीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पुरुषी सर्वनाम असं म्हणतात. बरं, फर्स्ट पर्सन म्हणजेच आपण बघितलं की प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजेच आपण स्वतः जेव्हा बोलत असतो, स्वतःबद्दल सांगत असतो, तेव्हा आपण काय म्हणतो? मी हे केलं, आम्ही हे केलं, म्हणून ते येतं फर्स्ट पर्सनमध्ये. सेकंड पर्सन तर आपण ज्याच्या सोबत बोलत असतो, तू, तुम्ही. आणि थर्ड पर्सन म्हणजे आपण दोघं बोलत आहोत. फर्स्ट पर्सन बोलतोय सेकंड पर्सन सोबत आणि बोलतोय कुणाविषयी? तर थर्ड पर्सन विषयी बोलतोय, म्हणजेच तो, ती, ते यांविषयी बोलतोय, म्हणून ते येतात थर्ड पर्सनमध्ये. दुसरं म्हणजे आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर माहीत पाहिजे. तर सेंटेन्स स्ट्रक्चर कसं बघायचं पहा. सब्जेक्ट म्हणजे काय असतो? तर कर्ता असतो. पहिल्यांदा समजून घ्या. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजे जो क्रिया करतो तो. वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजेच होणारी क्रिया. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ज्याच्यावर क्रिया घडते. आता इथे एक सिंपल सेंटेन्स घेतलेला आहे, आय प्ले क्रिकेट. यात कर्ता कोण आहे? क्रिकेट कोण खेळतो आहे? तर आय हा झाला सब्जेक्ट. आणि खेळण्याची क्रिया ती आहे प्ले म्हणजेच वर्ब, आणि ऑब्जेक्ट क्रिकेट. तर वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर नेहमी असंच असतं. पहिल्यांदा सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतो, नंतरच ऑब्जेक्ट येतो. मराठीमध्ये काय असतं? मी क्रिकेट खेळतो, ह्याचं भाषांतर मी क्रिकेट खेळतो असं झालं. मी सब्जेक्ट, पण ऑब्जेक्ट हा मध्ये आलाय आणि वर्ब नंतर आलाय. मात्र इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे सेंटेन्स स्ट्रक्चर नेहमी असतं. बरं, मग बदलतं काय? तर वर्बचं रूप बदलतं, तसेच हेल्पिंग वर्ब ॲड होत असतात, पण मेन स्ट्रक्चर हेच राहतं. मग सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सिंपल टेन्स. सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. तर मगाशीच आपण पाहिलं, सिंपल टेन्समध्ये पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, साधा वर्तमान काळ. आता इथे साध्या वर्तमान काळामध्ये 1-2 वाक्य आहेत बघा. वी स्पीक इंग्लिश. वी स्पीक इंग्लिश म्हणजे आम्ही इंग्रजी बोलतो. ही स्पीक्स इंग्लिश, तो इंग्रजी बोलतो. यू ईट अ मँगो, शी इट्स अ मँगो. पहिल्यांदा आपण वाक्य पाहून घेऊया, त्याच्यामध्ये काय फरक आहे, काय बदल आहे ते समजावून सांगेन. आता अजून काही सेंटेन्स पाहूया. वी वॉक स्लोली. They talk too much. My son lives in London. She works hard. आता इथे देखील
प्रेझेंट टेन्स तेच सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये मी लिहिलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा फक्त प्रेझेंट टेन्स पाहतो, त्यामुळे हीच वाक्य पाहूयात. आय स्पीक इंग्लिश, वी स्पीक इंग्लिश, यू स्पीक इंग्लिश, ही शी इट स्पीक्स इंग्लिश. म्हणजे ही स्पीक्स इंग्लिश, शी स्पीक्स इंग्लिश, इट स्पीक्स इंग्लिश. नंतर दे स्पीक इंग्लिश. आता एवढी सगळी आपण वाक्य पाहिली तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आय, वी, यू आणि दे नंतर वर्बला एस हा प्रत्यय लागलेला नाही. तेच ही, शी, इट नंतर येणाऱ्या वर्बला एस हा प्रत्यय लागलेला आहे. तर हा एक रूल आहे सिंपल टेन्समधल्या सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळाला अप्लाय होणारा. म्हणून इथे मी लिहिले ही, शी, इट किंवा कोणतेही नाव. आता ही म्हणजे सर्वनाम आहे, म्हणजे तिथं एखादं मुलाचं नाव असेल, इथे मुलीचं नाव असेल, इथे पक्षी वगैरे नाव असेल पक्षाचं, तर काय येतं तर एस हा प्रत्यय वर्बला लागतो, म्हणजेच क्रियापदाला एस हा प्रत्यय लागतो. बरं, प्रत्येक वेळी येस हाच पर्याय लागतो का, प्रत्यय लागतो का, की इयस लागतो कधी, तर ते पाहूयात. आता पहा, आय गो त्यावेळी आपण ही, शी, इट गोज म्हणतो. तसंच ट्राय हे आय, वी, यू आणि देला आलं तर फक्त ट्राय राहतं, पण ही, शी, इटच्या पुढे ट्राईज होतं. फ्लाय फ्लाईज होतं. बरं, इथे इयस प्रत्यय लागलाय, इथे वायच्या ऐवजी आय लिहून आय ई एस, इथे सुद्धा सेम आय ई एस हा प्रत्यय लागलाय. मग याच्यासाठी कोणते रूल आहेत का, तर नक्कीच आहेत, ते पाहूयात. आता पहा, क्रियापद म्हणजेच वर्बच्या शेवटी जर ओ, एस, एस एच, सी एच किंवा एक्स असेल तर ई एस हा प्रत्यय लावायचा. आय गो टू होम, शी गोज टू होम, कारण ओ असेल, एस असेल, सी एच असेल, एस एच असेल किंवा एक्स असेल तर ई एस हा प्रत्यय लावायचा. आय टीच मराठी, ही टीचेस मराठी, सी एच म्हणून ई एस हा प्रत्यय लागला. क्रियापद म्हणजेच वर्बच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या ऐवजी आय लिहून ई एस हा प्रत्यय लावावा. मगाशी पाहिलेले दोन क्रियापद फ्लाय आणि ट्राय, फ्लाईज, ट्राईज. जर क्रियापदामध्ये वायच्या आधी ए, ई, आय, ओ, यू स्वर आला तर वायचं आय न होता फक्त एस हा प्रत्यय लागतो, म्हणजे बायचं बायज. आता एवढं सगळं लक्षात आल्यावर आता आपण पाहूया पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट, त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार तर आय डू नॉट प्ले क्रिकेट. वी स्पीक इंग्लिश, वी डू नॉट स्पीक इंग्लिश. ही स्पीक्स इंग्लिश, ही डज नॉट स्पीक इंग्लिश. वाक्य केअरफुली बघा. ही स्पीक्स इंग्लिश काय येतं ते तर माहिती आहे, कारण इथे ही वापरलाय. ही, शी, इट असेल त्यावेळी क्रियापदाला पण एस ई एस, आय ई एस असे नियमानुसार प्रत्यय लावत असतो. म्हणून अशा वाक्याचं निगेटिव्ह वाक्य कसं असतं तर ही डज नॉट स्पीक इंग्लिश. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण एस हा प्रत्यय लावलाय का, नाही, फक्त डज नॉट हा चेंज आला. बाकीच्या वाक्यांमध्ये डू नॉट आहे, पण ही, शी, इट साठी डज नॉट स्पीक इंग्लिश. यू ईट अ मँगो, यू डू नॉट ईट अ मँगो. शी इट्स अ मँगो, शी डज नॉट ईट मँगो. मग प्रश्नार्थक वाक्य कसं तयार केलं जातं तर प्रश्नार्थक वाक्य लिहिण्यासाठी ज्याचं उत्तर येस ऑर नो मध्ये येतं तर डू आय प्ले क्रिकेट, वाक्याच्या सुरुवातीला डू
डज नियमानुसार वापरायचं, म्हणजे ते झालं प्रश्नार्थक वाक्य ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येतं. जर तुम्हाला सविस्तर उत्तर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी WH म्हणजे हू, व्हॉट, व्हाय, व्हेन यांसारखे प्रत्यय आपण पुढे लावत असतो. व्हाय तर त्याचं उत्तर येणार का. तर तुम्ही का क्रिकेट खेळत आहात, तुम्ही काय खेळत आहात, म्हणजेच व्हॉट डू आय प्ले, ज्याचं उत्तर असेल ऑब्जेक्टमध्ये. बरं, आता प्रश्नार्थक वाक्य तयार केल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी ही स्पीक इंग्लिशचं प्रश्नार्थक वाक्य आपण केलं, डज ही स्पीक इंग्लिश, तर ही स्पीक्स मध्ये एस जोडलेला होता, इथे मात्र तो जोडलेला नाही. म्हणजेच वाक्यात, म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय येणार, डज नॉट येणार. वाक्यात किंवा प्रश्नामध्ये डज आलं की वर्बला SES प्रत्यय लागत नाही. आता एवढी सगळी वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मी क्रिकेट खेळतो, मी इंग्लिश बोलतो, मी आंबा खातो, ती आंबा खाते, ही सगळी वाक्य आली. आय प्ले क्रिकेट, वी स्पीक इंग्लिश, ही स्पीक्स इंग्लिश, यू इट अ मँगो, शी इट्स अ मँगो. पण याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कोणतीही क्रिया इथे सध्या चालू नाहीये, कोणत्याही क्रियेचा ठराविक वेळ नाहीये, तर ह्या ज्या नेहमीच्या घडणाऱ्या क्रिया आहेत असं दाखवलेलं आहे. आता सिंपल पास्ट टेन्स. तर सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. मगाशी होतं आय प्ले क्रिकेट म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी. तर सिंपल पास्ट टेन्ससाठी फक्त एवढाच बदल आहे, सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. तर पहिल्यांदा पास्ट टेन्समध्ये मगाशी जे प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य होती ती चेंज करून पाहूयात. आय स्पोक इंग्लिश, वी स्पोक इंग्लिश, यू स्पोक इंग्लिश, ही, शी, इट स्पोक इंग्लिश, दे स्पोक इंग्लिश. आता इथे जसं ही, शी, इट नंतर येणाऱ्या वर्बला एस किंवा ES प्रत्यय लागला होता तसा इथे लागत नाही. मग सूत्र तर अगदी सोपं झालं, सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. इथे लक्षात ठेवण्यासाठी कोणताही नवीन नियम नाही, म्हणून सिंपल पास्ट टेन्स अगदी सोपं आहे. याचा अर्थ काय होतो, आय स्पोक इंग्लिश, मी इंग्लिश बोललो, वी स्पोक इंग्लिश, आम्ही इंग्लिश बोललो, यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलला, तुम्ही इंग्लिश बोलला, ही, शी, इट स्पोक इंग्लिश, तो, ती, ते इंग्लिश बोलले, दे म्हणजे ते इंग्लिश बोलले. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स, आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो, वी स्पोक इंग्लिश, यू एट अ मँगो. तर निगेटिव्ह सेंटेन्स कसे होतात, मगाशी आपण आय नंतर डू, डज याचा वापर केला होता, इथे डीड येणार. आय डीड नॉट प्ले क्रिकेट, वी डीड नॉट स्पीक इंग्लिश, यू डीड नॉट ईट अ मँगो. आता मगाशी डू नॉट, डज नॉट, ही, शी, इटसाठी आपण डज नॉट वापरलं होतं, इथे मात्र तसा वेगळा नियम नाही, प्रत्येकाला डीड नॉट असंच वापरायचं आहे. तर यस आणि नो टाईप क्वेश्चन कसे फॉर्म होतात, तर डीड आय प्ले क्रिकेट. आता पहा, इथे वर्बचं दुसरं रूप जरी असलं तरी मात्र डीड आल्यानंतर वर्बचं पहिलंच रूप घ्यायचंय. डीड आय प्ले क्रिकेट म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य तयार करताना वर्बचं दुसरं रूप येत नाही. डीड वी स्पीक इंग्लिश, डीड यू एट अ मँगो, इथे एट होतं, इथं ईट आहे.
म्हणजेच नकारात्मक तसेच प्रश्नार्थक वाक्यामध्ये क्रियापदाचे पहिले रूपच येते. इथे देखील आलेलं नाही आहे दुसरं रूप. डीड आलं की पहिलंच रूप. मगाशी कसं डू आणि ड झाल्यानंतर यस हा प्रत्यय लागत नव्हता, त्याचप्रमाणे डीड आल्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यायचं. मग ते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये असो किंवा प्रश्नार्थक सेंटेन्समध्ये असो, म्हणजेच इंटरॉगेटिव्ह फॉर्ममध्ये. आता सिंपल फ्युचर टेन्स आपण पाहणार आहोत. तर सिंपल फ्युचर टेन्स आपण कोणतीही गोष्ट जी भविष्यात होणार आहे किंवा एखादी गोष्ट फ्युचरमध्ये घडेल असे प्रेडिक्ट करतो तेव्हा सिंपल फ्युचर टेन्स वापरतात. त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर शाल आणि विल हे काय आहेत तर हेल्पिंग वर्ब आहेत. बघूया आपण कुठे कुठे यूज केलेत. तर हे पहा, आय शाल स्पीक इंग्लिश, वी शाल स्पीक इंग्लिश, यू विल स्पीक इंग्लिश, ही शी इट विल स्पीक इंग्लिश, दे विल स्पीक इंग्लिश. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे सध्या आय विल स्पीक इंग्लिश आणि वी विल स्पीक इंग्लिश असं जरी बोललं तरी ते वाक्य चुकीचं होत नाही. आता पाहूयात पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय शाल प्ले क्रिकेट. तर निगेटिव्ह सेंटेन्स आपण लिहितो आय शाल नॉट प्ले क्रिकेट, वी विल स्पीक इंग्लिश, वी विल नॉट स्पीक इंग्लिश, यू विल ईट अ मँगो, यू विल नॉट ईट अ मँगो. तर प्रश्नार्थक वाक्य कशी सुरू करतात. शाल आय प्ले क्रिकेट, विल वी स्पीक इंग्लिश, विल यू ईट अ मँगो. हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून कंटिन्युअस टेन्स आता येणाऱ्या पुढच्या भागामध्ये असेल. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते.